श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या गोष्ट 17वी. दुष्काळात पर्जन्यवृष्टी. एकदा अक्कलकोटाला दुष्काळ पडला होता. पावसाअभावी शेतातील पिके वाळू लागली होती. शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली होती. ते स्वामींकडे गेले. त्यांनी स्वामींची प्रार्थना केली. स्वामी, पावसाअभावी पिके वाळूच चालली आहेत. आपल्या कृपेने पाऊस पडावा अशी आमची प्रार्थना आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, पर्जन्य सूक्त आणि रेणुका सहस्त्र नामाचे पाठ सुरू करा. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे पर्जन्य सूक्त आणि रेणुका सहस्त्र नामाचे पाठ सुरू झाले. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी स्वामी जेऊर नावाच्या गावी गेले. तिथल्या शंकराच्या देवळात जाऊन ते रागाने म्हणाले, तुम्ही पाऊस का पाडीत नाहीत? तेथून स्वामी पुढे वळसंग नावाच्या गावी गेले. तिथल्या लोकांनीही स्वामींची प्रार्थना केली. तेव्हा स्वामी काही बोलले नाहीत, पण जवळच्या शंकराच्या देवळात गेले आणि रागारागाने म्हणाले, तुम्ही पाऊस का पाडत नाहीत? तुम्हाला हरभरे हवेत का? एवढे म्हणून स्वामींनी हरभरे मागवले. ते हरभरे शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीवर उडवले. त्याच वेळी जोरात वारा सुटला. आकाशात विजा चमकू लागल्या आणि थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. शेतकऱ्यांना फार आनंद झाला. सर्वांनी स्वामींचे पाय धरले. अशा प्रकारे स्वामी महाराजांनी दुष्काळात पर्जन्यवृष्टी केली. भेटूया पुन्हाच अशा सुंदर गोष्टीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.